जावं लागेल उद्या गणपती बाप्पा जाणार आहे नाही नवीन ड्रेस आला नाही की पियाला त्याला घालण्याची अपॉर्च्युनिटी अशी मस्त मिळाली आणि सोसायटीमध्ये प्रोग्राम होता डान्स कॉम्पिटिशन आणि त्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं. आता तुम्ही ऐका की तिने कुठल्या गाण्यावर डान्स केला होता. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि बघा किती छान ना की पियाला ड्रेस नवीन मिळाला आणि लगेच तिला घालायला मिळाला आणि लगेच जे आहे तिला डान्सही करायला मिळाला. त्यावर कालच्या दिवशीत आम्ही हे सॉन्ग ऐकत होतो आणि मला आवडतं हे सध्या आणि व्हायरल जे आहे हे सॉन्ग चाललेलं आहे. आणि पिया पण तिथे बसून बघा आम्ही दुर्वा निवडत असताना तिचा बसून डान्स चालू होता. तिला म्हटलं मग आता उद्या कॉम्पिटिशनसाठी तू यावरच डान्स कर आणि तिने स्वतःनेच बसवला हा डान्स, कारण तिला थोडं बीट्स वगैरे कळतात आणि बऱ्यापैकी डान्स तिला जमतो. तर मग तिने स्वतः बसवला. 1 मिनिटाचंच तिने सांगितलं होतं की मम्मा मी फक्त 1 मिनिटाचा डान्स करणार. म्हणलं ठीक आहे तू पार्टिसिपेट तरी कर. आणि अशा पद्धतीने तिचा जो होता प्रोग्राम झालेला. आणि आता नेक्स्ट डे तर बघा मी इतकी वाट बघते ना की हे जास्वंदाचं फूल कधी उमलेल आणि मी कधी माझ्या गणपती बाप्पाला ठेवू. आणि मला असं वाटतंय की हे उद्या तरी उमललं पाहिजे, कारण आजचा जो दिवस आहे म्हणजे उद्या अनंत चतुर्दशी आहे. उद्या बाप्पाचा शेवटचा दिवस असणार आहे घरामध्ये. सो बाप्पा जाण्याआधी मला माझ्या गार्डनचं जास्वंदाचं फूल जे आहे बाप्पाला द्यायचं आहे. आणि आता वाटतंय मला की हे उद्याच्या दिवशी मोठं होणार आहे. सो इतके छान ना, म्हणजे अगदी त्याला कंपोस्टिंग करायला सुरुवात केली मी, जिओ मॅन्युअर यूज करायला सुरुवात केली की लगेच छान फ्लावर यायला लागतात. आणि मी आता त्यांच्याकडून जे आहे ना माझी स्वतःची ऑर्डर प्लेस केलेली आहे. म्हणलं मला पाहिजे आहे कंपोस्ट तर तुम्ही मला पाठवा. सो मी ऑर्डर प्लेस केली आणि आता येईल माझ्याकडे, कारण त्यांनी पाठवलेलं माझ्याकडचं संपलं होतं. सो मी आता स्वतःच्या पैशांनी त्याला घेणार आहे. इतकं मनातले जे कंपोस्ट आहे ते आवडलेलं आहे. तर चला आता अपेक्षा करूयात की उद्या हे फ्लावर छान मस्त ब्लूम होईल आणि मी बाप्पापर्यंत पोहोचवेल. आणि आता नॉर्मल जे आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे. इथे मी आता बनवत आहे चपातीचा काला किंवा चपातीचा चुरमा पण याला म्हणला जातो. आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलाच होता. आणि असं वाटतंय मला की याच्या आधीही मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली असेल. काय होतं ना आमच्याकडे जनरली चपाती बाशी पडतच नाही. म्हणजे जे काही बनवलं आहे मी ट्राय करते ते तेव्हाच सगळं संपलं पाहिजे. आणि जे आहे ना सवय झाली अशी की बाशी पडूच द्यायचं नाही घरामध्ये. जेवढं फ्रेश बनवून खाता येईल तेवढा माझा फोकस असतो. पण कधीतरी जर झालंच असं किंवा मग जर म्हणजे खूप असे 1-2 महिने चालले जातात आणि चपाती कधी उरतच नाही, बाशी पडतच नाही, मग तिचा काला बनवायला मिळत नाही ना, तर मग मी रात्री जेव्हा चपाती बनवते ना मी 2 एक्स्ट्राच्या चपात्या बनवते. तेव्हा जेव्हा खूप खावंसं वाटतं की चपातीचा जो आहे काला बनवून खाऊयात, मग 2 चपात्या एक्स्ट्राच्या बनवून जे आहे दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा काला बनवतो. आणि काल माझा भाऊ जो होता ना काल परवाच्या दिवशी तो येणार होता आणि काहीतरी कारणाने त्याचं कॅन्सल झालं आणि तो काही आला नाही. म्हणून त्याच्या ज्या होत्या ना 2 चपात्या ह्या उरलेल्या होत्या. आणि म्हणून म्हटलं चला आता मस्त चुरमा बनवूया. आणि इतका टेस्टी लागतो ना, म्हणजे पोह्याच्या बरोबरीने का म्हणता नाही तुम्ही, किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा छान टेस्टी लागतो. आणि शॉर्टमध्ये जेव्हा मी शेअर केलं ना हे, बाय द वे जर तुम्ही अजूनही माझे शॉर्ट्स बघत नसाल तर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. ट्राय करते की सकाळी 9:30 वाजता शॉर्ट्स यावा आणि मला व्हायरल व्हायचं आहे. जसं की मी सांगितलं आहे तुम्हाला पहिल्या शॉर्ट्समध्येच मी शेअर केलं की मला व्हायरल व्हायचं आहे. त्यासाठी मी जे आहे आता दुसरे प्रयत्न चालू केले, कारण सेम जे आहे माझं आता रुटीन बनलं आहे व्हिडिओ वगैरे बनवायचं. काहीतरी लाईफमध्ये चॅलेंजिंग असलं पाहिजे म्हणून मी ते स्टार्ट केलं. आणि किती दिवस मी असंच जे आहे स्लो ग्रोथ करण्यापेक्षा म्हटलं कासव का व्हायचं असे ना, पण थोडं ताकदवर कासव बनूया, थोडी एक्स्ट्राची मेहनत करूया आणि वेळेपेक्षा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूया. कोणाशी रेस न करता आपल्या गतीने, पण गती थोडी वाढवायची आहे. म्हणून शॉर्ट्स बनवण्याचा जो आहे प्रयत्न रोज चाललेला आहे आणि तुमच्यापर्यंत थोड्या वेगळ्या माध्यमातून का असे ना पोहोचण्याचा प्रयत्न चाललेला आहे. भरपूर लोकांना आवडत आहे, लाईक्स पण खूप छान येत आहे, कमेंट्सही येतात मला, त्यासाठी थँक्यू सो मच. असेच सपोर्ट करत राहा. आणि चला आता मस्त काला एन्जॉय करूयात. आम्ही मागच्या वर्षी ना म्हणजे पहिल्यांदा आम्ही शाडू मातीचा गणपती आणला होता आणि ह्या वर्षी पण माझा प्लॅन होता की शाडू मातीचा घेऊया. पण हे मला असं लक्षात नाही आलं की शाडू मातीचे गणपती जे असतात ते खूप कमी बनतात. सो आपल्याला पहिले जाऊन आपण त्याला बुक करून घ्यायला पाहिजे, हे माहीत नव्हतं. सो आम्ही त्याच दिवशी गेलो दुपारी आणि शाडू मातीचा गणपती एकाच ठिकाणी होता. तोही म्हणजे मनाला असं वाटत नव्हतं की याला घ्यावं असं, म्हणून जो आहे POPचा गणपती घरी घेऊन आलो आम्ही. पण नेक्स्ट टाईम ना मी स्वतःला प्रॉमिस केलं आहे की लवकर 2 दिवस का आधी असे ना जिथे मंडप
मंडप लागलेले असतात गणपतीचे, तिथे जायचं आणि तिथे जाऊन जे आहे 2 दिवस पहिले शाडू मातीचा गणपती जो आहे बुक करून यायचा, बिकॉज तो नेचरसाठीही चांगला आहे आणि त्याच्यापासून कितीतरी गोष्टी आपण बनवू शकतो. ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि मी तुम्हाला पण चॅलेंज देते. मी आता ह्या म्हणजे पुढच्या वर्षी बाप्पा येण्याआधी तुमच्यासोबत इतक्या काही गोष्टी मी शाडू मातीच्या शेअर करेल ना, की तुम्हाला भाग पाडेल मी. पुढच्या वर्षी तुम्हीही माझ्यासारखं जे आहे शाडू मातीचाच गणपती आणणार आणि तो कुठेतरी न जाऊन घरीच तुम्ही विसर्जन करणार आणि भरपूर गोष्टी त्यापासून बनवणार. सो बऱ्याच लोक जे आहेत आधीपासून फॉलो करतायत, त्यांना माहीतच आहे. मी तुम्हाला जे आहे ना, मागच्या वर्षी मी कसा गणपती घरी विसर्जन केलं होतं त्याचा जो आहे व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही तर व्हिडिओच्या शेवटी जे व्हिडिओ येतात ना तसं तुम्हाला टाकून देते. नक्की बघा तो व्हिडिओ, कसं काय केलं होतं विसर्जन वगैरे. कितीही तुम्ही डेकोरेशन करून घ्या, कितीही तुम्ही जी मूर्ती आहे त्यावर फोकस करून घ्या, चांगली आणूया, छोटी आणूया, मोठी आणूया, शेवटी मला असं वाटतं की विसर्जन करून बाप्पाला जायचंच असतं. पण ज्या आठवणी असतात 11 दिवसांमध्ये किंवा जेवढे दिवस आपण गणपती बसवतोय त्या आठवणी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. भरपूर एनर्जी आपल्याला बाप्पा देऊन जात असतो त्यामागची. आणि त्यानंतर जेव्हा त्याच मातीमधून, शाडू मातीमधून आपण वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा क्रिएट करतो तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या वेगवेगळ्या रूपांनी का असेना बाप्पा आपल्याच घरी, प्रत्येक वर्षीचा बाप्पा आपल्या घरी असतो. आणि कितीही तुम्ही डेकोरेशन असू द्या, मूर्ती असू द्या, शेवटी त्यामागचा जो भाव असतो ना, त्यामागची जी जाण्याची जी म्हणजे काय सांगायचं आता, मनातून जी फिलिंग असते ना ती प्रत्येकाची सेम असते आणि तशीच काहीशी पियाची आहे. आता तुम्ही ऐका. ऐक ना बेटा, तू काल रात्री मला रात्री झोपण्याआधी तू काय सांगत होतीस ग, जरा सांग बरोबर. पाण्यात नाही जाऊ द्यायचं. काय काय? गणपती बाप्पा पाण्यात नाही जाऊ द्यायचं. विसर्जन नाही करायचं. पण का? कारण की लागल्यावर जे लागलं असतं ते बरं करून एक एक्स्ट्राची सुट्टी देतो, झोपल्यावर पाय मोठे करतो म्हणून. म्हणजे हाईट गणपती बाप्पा मोठं करतो झोपल्यावर? हो का? अजून काय करतो? अजून एक्स्ट्राची सुट्टी. अजून जे मम्मी नाही ते. अजून काय? जे गणपती बाप्पा जे मम्मी करत नाही ते गणपती बाप्पाला सांगून मम्मी बी हो म्हणायला नाही. मम्मी पण हो म्हणते? एवढं मॅजिकल सगळं करतो? जावं लागेल उद्या, गणपती बाप्पा जाणार आहे. नाही जाऊ द्यायचं. लहान असो किंवा मोठे, सगळ्यांचा भाव बाप्पासाठी ना सेमच असतो. तो जाताना सगळ्यांनाच भरपूर दुःख होतं. लास्ट टाइम तर पिया म्हणजे रडता रडता तिला थांबवलं होतं, अशी सिच्युएशन झाली होती आणि आपल्याही डोळ्यात पाणी येत असतं. चला असो, आज जे आहे ना मी नॉर्मल जेवण बनवणार होती, पण म्हटलं चला आता 2च दिवस उरलेत आणि बाप्पांच्या निमित्ताने का असं ना काहीतरी छान खाऊयात. आणि खूप दिवसापासून ना डाळ आणि जे पालक असतं ना, म्हणजे पालक टाकून जी डाळ बनते ना, ती मी बऱ्याच दिवसापासून खाल्लेली नव्हती. म्हटलं चला आज बाप्पालाही माझा आवडता पदार्थ आहे तो देऊयात मस्त. सो इथे मस्त बारीक जी होती ना पालक कापून घेतली, त्यामध्ये तुरडाळ जी आहे वॉश करून कुकरमध्ये घातली आहे आणि जे आहे ना आता त्याला मी मीठ वगैरे टाकून जे आहे शिट्टी घेईल 2-3. आणि पियाच्या आवडीचा पदार्थ बनतोय आज. तिला म्हणजे ना भरलेली मिरची असो किंवा जी कारली असते ना भरलेली, ती पण खूप जास्त आवडून खाते. ह्या गोष्टी ज्या अशा भरून बनवल्या जातात ना, मला माहीत नाही तिला काय त्याच्यामध्ये एवढं इंटरेस्टिंग वाटतं, पण तिला खूप जास्त आवडतं ते. काल परवाच्या दिवशी तिच्या पप्पांसोबत ती गेली होती भाजीपाला घ्यायला आणि तिने आवडीने सांगितलं की पप्पा मला जे आहेत अशी मिरची बनवून खायची, तुम्ही घ्या. सो कालच तिचं चाललं होतं, पण मी काल काही बनवलं नाही, तर म्हणून तिचं एवढं मला मस्का मारणं चालू होतं की थँक्यू मम्मा तू बनवते वगैरे वगैरे असं तसं. म्हणजे तिचं नेचर ना सेम असंच आहे. म्हणजे असं तुम्हाला कधी वाटत असेल, पण मुलं आणि मुलींमधला हा फरक असतो. मुली ना खूप क्लोज असतात, मग त्या वडिलांच्या असो की मम्मीच्या असो खूप जास्त क्लोज असतात. मुलं एवढं जास्त शेअरिंग होत नाही किंवा त्यांचे जर फिलिंग्स असतात ना एवढे एक्सप्रेस नाही करत मुलं, पण मुली खूप जास्त एक्सप्रेस करतात. आणि ती दिवसभर माझ्या अगदी शिफ्टीसारखी मागेच असते. काही पण असतं तर मम्मा मम्मा, आणि सगळ्याच मुली मला असं वाटतं की सारख्याच असतात. तर चला आता पटापट सगळा स्वयंपाक जो आहे आवरायला घेतला आहे मी. आणि मला आज गोष्ट अशी झाली ना की माझा आवाज पण गेल्या 1-2 दिवसापासून जरा बसला आहे. तर आज काय होतं आहे ना की जी स्टार्टिंगची सर्दी असते ना ती मला जी आहे स्टार्ट झाली आहे, त्यामुळे थोडं डोकं जे असतं ना जाम झालेलं असतं आपलं आणि गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहेत पण तरीही मला दिसत नाही आहे. किंवा कधीतरी असं होत असतं 1-2 महिन्यातून, सगळ्यांनाच मला माहिती आहे की आपल्या ना सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर पडलेल्या असतात, पण तरी आपण ती गोष्ट बघूनही आपल्या डोळ्याला दिसत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं. तसंच आज एक झालं. मी म्हणजे टमॅटो टाकायलाच विसरली डाळमध्ये जेव्हा तडका देत असतो तेव्हा, म्हणून आता म्हटलं जे होईल ते जे आहे अर्धा टमॅटो घेतला, बारीक बारीक कापला आणि आता वरूनच त्यामध्ये डाळमध्ये टाकते. होतं असं कधी कधी आणि इट जस्ट नॉर्मल. तर चला आता जशी आली तशी डाळ, टमॅटोचा फ्लेवर आता कच्चा आला तर कच्चा कायच करणार त्याला.
मला इतकं भयंकर चोरी करायला आवडतं ना, म्हणजे प्लांट्सची चोरी करायला इतकं मला ॲडव्हेंचर वाटतो ना त्याच्यामध्ये. आणि तो घरी आणल्यानंतर जे प्लांट्सचे कटिंग माझ्याकडे येतात तो बघण्यामध्ये आणि त्यांची काळजी घेण्यामध्ये आणि त्यांना मातीत लावण्यामध्ये जो आनंद आहे ना, मी तर सांगते कुठेच नाही आहे तो आनंद. बघा, मी हे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं. अशा पद्धतीने मी ही कटिंग ना, म्हणजे मला चोरून आणायची होती ही, पण मी ना जेव्हा बिल पे करायला गेली ना, चहा आणि वडापाव खायला आम्ही तिथे गेलो होतो. आणि मी त्या काकूंना विचारलं की काकू, मी तुमचे जरा मनी प्लांट्स घेऊ का एक दोन? तर काकू मला म्हणतात की अगं बाई, चोरून घ्यायचं असतं ते. म्हटलं शेट, म्हटलं ठीक आहे ना, आता मी घेऊन जाते, विचारून पुढच्या वेळेला गुपचूप घेऊन जाईल मी, काही हरकत नाही, आता तुम्ही परमिशन दिली आहे तर मनी प्लांट असं म्हणतात की चोरून जो आणलेला असतो ना खूप छान जगतो. आणि तसा ना मागच्या वेळेस मी त्यांच्याकडून असंच चहा प्यायला तिथे गेलो होतो. सो मयूर मिसळ पाव जे असतं ना तसं ते एक होतं तिथे, आणि तिथे मी गेलेली. खूप मोठा वेळ झाला, जसं तुम्ही बघितलंच आता व्हिडिओमध्ये. तर आता हा जो मी कुर्ता घातला होता ना व्हाईट कलरचा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देते. आणि हा जो घातला आहे ना, याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी शोरूम घेतलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून यूज करते, खूप छान आहे. सो तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर चला बॅक टू द टॉपिक आपला. तर मनी प्लांट वगैरे खूप छान जगतात. तर मागच्या वेळेस मी त्यांच्याकडून छोटंसं अगदी छोटीशी कटिंग चोरून आणली होती आणि खूपच छान मी त्यांना लगेच मातीत लावलं, खूपच छान जगलं. म्हणून म्हटलं आता विचारून घेऊया, म्हणजे मला जरा जास्तीचं घेता येईल त्यांच्याकडून. आणि म्हणूनच मी त्यांना विचारून जे आहे या कटिंग्स घेऊन आली. आणि आता पावसाळा आहे, थंड वातावरण आहे, म्हणून त्यांच्या एरियल रूट इतक्या छान मोठ्या झाल्या आहेत ना की म्हणजे एकण एक कटिंग तुम्ही कशीही घ्या, ती जगेल म्हणजे जगेलच मनी प्लांटची. आणि खूप छान म्हणजे हेल्दी वगैरे ते होतं ना, जे सगळा वेल खूप छान हेल्दी होता. त्यामुळे सगळ्या कटिंग्स ज्या आहेत माझ्या एकण एक जे आहे, मी एका पत्त्याखाली जो नोड असतो ना तशा पद्धतीने जास्त कटिंग तयार करते. कारण माझ्याकडे भरपूर मनी प्लांट्स होते. जेव्हा मी मुंबईहून इथे पुण्यात आलो होतो ना, माझ्याकडे 7 ते 8 कुंड्या होत्या मनी प्लांट्सच्या. पण सगळ्या ज्या आहे इथे खूप जास्त उन्हात मुळे जे होत्या ना, यावर्षी ऊन पण खूप जास्त होतं, गरम हवा चालायची, त्यामुळे जे आहे सगळे खराब झाले. फक्त 2च माझ्या ज्या आहेत चांगले आहेत, जे मेन डोअरच्या बाहेर ठेवले. म्हणून म्हटलं हळूहळू करून जे आहे मनी प्लांट कलेक्ट करूया. आणि ह्या ज्या गोष्टी आपल्याला जनरली इकडून तिकडून घेता येतात ना, मग त्याच्यावर मी नर्सरीमध्ये जाऊन पैसे नाही खर्च करत. आणि ॲडव्हेंचर असतो तर असतोच माझा. तर ते लावून माझं झालं आहे, पाणीमध्ये टाकलं आहे मी त्यांना. आणि आता बघा, मला ना म्हणजे काल परवा आम्ही ब्रेड आणला होता आणि ब्रेडची टेस्ट एवढी छान नव्हती. सो म्हटलं त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेऊया फेकण्यापेक्षा. तर मी खूपच म्हणजे अगदी 3-4 महिन्यापासून ना माझं एअर फ्रायर जे आहे ना ते यूजच नाही केलं आहे. मी बऱ्याच वेळा असं विचार करते की काहीतरी मस्त रेसिपी 2-4 आहेत ते तुमच्यासोबत शेअर करूया, पण ना मला नको वाटते की काय काढावं आणि सगळ्या गोष्टी गॅसवर होत आहे. पण आता मी स्टार्ट करणार आहे थोडी डायटिंग, त्यासाठी जे आहे ना एअर फ्रायरचा यूज करेल आणि लवकरच तुमच्यासोबत त्याच्या 2-4 रेसिपी ज्या आहेत त्या शेअर करेल मी. तर बघा, असा हा ब्रेड होता. मी सकाळपासून त्याला असा तुकडा करून ठेवला होता जेणेकरून तो थोडा ड्राय होईल. तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल ना तर तुम्ही याचा बारीक पहिले चुरा करायचा आणि तव्यावर नाही तर कढईमध्ये भाजून घ्यायचा. आणि तो ब्रेड क्रम्स तुम्ही अगदी 2-2, 3-3 महिने स्टोअर करू शकतात. किंवा मार्केटमध्ये जो आहे पॅक मिळतो, पण तो खूप कॉस्टली असतो. त्यापेक्षा हा छान आहे, घरच्या घरी उरलेल्या ब्रेडचा तुम्ही बनवू शकतात. तर मी इथे फक्त 1 मिनटं उलटं फालतं करून जे आहे याला एअर फ्रायरमध्ये 190च्या जे आहे टेम्परेचरवर जे आहे याला शेकून घेणार आहे. माझ्याकडे एअर फ्रायर नसतं राहिले ना ते मी याचा चुरा बनवून मस्त तसंच जे आहे कढईवर भाजून घेतलं असतं. पण एखादी गोष्ट असली ना मग तिला यूज पण करावी लागते आणि ती यूजमध्ये होत असली ना तरच ती नेहमी जी आहे व्यवस्थित टिकून राहते, नाही तर मग पडून राहिली तर गोष्टी खराब व्हायला लागतात. सो अशा पद्धतीने जे आहे ना मध्ये मी रचून ठेवते. आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्ही सँडविच वगैरे बनवताय ना ते पण याच्यामध्ये खूप छान मस्त क्रिस्पी बनतात. स्टार्टिंगला जेव्हा नवीन माझ्याकडे आलं होतं ना तेव्हा मी बऱ्याच गोष्टी पियाला याच्यामध्ये बनवून द्यायची, पण जसं पुण्याला आली ना तसं बऱ्याच गोष्टी मी एअर फ्रायर म्हणजे बाहेर असतं तर ते राहूनच जातं आणि सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यामध्ये काहीतरी सिंपल अशी गोष्टी बनवून पटापट मोकळं व्हायचं असतं. तर आता मी जे सगळे भाजून घेतले होते ना छान क्रिस्पी झालेले आहेत, त्यांना मी आता मिक्सीमध्ये छान बारीक करून घेते. पावडर झालं की ब्रेड क्रम तयार. म्हणजे जेव्हाही तुम्हाला काही टिक्की वगैरे बनवायची आहे किंवा कुठली एखादी टिक्की तुम्हाला शॅलो फ्राय वगैरे करून घ्यायची, तर बाहेरून याची जी कोटिंग असते ना ती छान क्रिस्पी मस्त होते. त्यासाठी हा ब्रेड क्रमचा यूज केला जातो. किंवा तुम्ही काही डो वगैरे प्रिपेअर करताय आणि त्यामध्ये तुम्हाला बाइंडिंगसाठी एखादी गोष्ट जी आहे तर तुम्ही त्या ठिकाणीही तुम्ही ब्रेड क्रम्सचा जो आहे यूज करू शकतात. सो अशा पद्धतीने उरलेल्या ब्रेडचा चांगल्या पद्धतीने उपयोग जो आहे, तुम्ही जसे क्रम्स त्याचे बनवून ठेवले, त्याचा चुरा बनवून ठेवला, तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचा जो आहे उपयोग तुम्ही करू शकतात न फेकता.
चला आता उरलेला हे 2 दिवस आहेत, आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा 1 दिवस बाप्पासोबत अपेक्षा करते की तुम्ही खूप एन्जॉय केलेला असेल आणि मी पण खूप करणार आहे. आणि ह्या ज्या आहे ह्या सगळ्या रुटीनसोबत जे आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते मी की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल ना तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.